आंदोलन आहे? आज या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही 3-4 मागण्या घेऊन परवा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की बाबा ज्या महानगरपालिकेच्या ज्या आरोग्य अधिकारी आहेत त्यांची प्रतिनियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, त्यांची ती नियुक्ती रद्द करून त्यांची डिग्री तपासली गेली पाहिजे। जे सोलापूरकरांच्या आरोग्याशी सध्या खेळ चालू आहे, सोलापूरकरांच्या जे वाऱ्यावर सोडण्याचं काम पालकमंत्री करत आहेत, आरोग्यमंत्री करत आहेत, त्यांचं ते ज्याप्रमाणे प्रशासन त्या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त असतील ते त्यांना झाकण्याचं काम करत आहेत, तर प्रहारच्या माध्यमातून आम्ही त्यांची जी नियुक्ती आहे ती रद्द करावी आणि त्या क्वालिटीचा, त्या ताकदीचा, त्या ठिकाणी ते डिग्री असणारा अधिकारी त्या ठिकाणी आणावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आहे, मराठा आणि मुस्लिम समाजाचं जे आरक्षण आहे, सध्या मनोजदादा जरांगे पाटील ज्या पद्धतीने आरक्षणाची मागणी करत आहेत, आपण पाहता महाराष्ट्रात सध्या अराजकता माजलेली आहेत। जे वरिष्ठ नेते मंडळ आहेत समाजात जातीत त्या ठिकाणी तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजण्याचं काम करत आहेत, परंतु प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की आमचे सर्वेसर्वा बच्चूभाऊ यांनी सांगितलं की बाबा ओबीसी हाच मराठा आहे आणि मराठा हाच ओबीसी आहे, तर अशा प्रकारचं या मुस्लिम आणि मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्याही पुढे जाऊन जे लक्ष्मी विष्णूचे जे कामगार आहेत, गेल्या 28 वर्षापासून त्यांचा जो लढा चालू आहे तो लढा या ठिकाणी यशस्वी झाला पाहिजे, त्यांना हक्काची घरं मिळाली पाहिजेत। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी एक ठराव पास झाला महानगरपालिकेत आणि त्या ठरावाला आम्ही ज्यावेळेस महानगरपालिका आयुक्तांना भेटलो, मॅडमला भेटलो, त्यांनी सांगितलं की बाबा हा जो ठराव आहे असे हजारो ठराव महानगरपालिकेत ठराव पास होतात, हाही तसाच आहे। जर अशा प्रकारचे 80-90 वर्षानंतर जर या लोकांना घरं मिळत नसतील तर हे दुर्भाग्य आहे। तर या प्रशासनाचा, शासनाचा आम्ही निषेध करतो आणि याच्याही पुढे जर या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाहीत तर 9 ऑगस्ट नंतर मुख्यमंत्र्याचा बंगला त्या ठिकाणी ताब्यात घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार।